नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, भरपूर लोकांचे मला मेसेज आलेले आहेत। काही म्हणजे 2-4 दिवसा अगोदर मी WRD वरती व्हिडिओ बनवलेला नाही, मेसेज आलेले होते। मेसेजला उत्तर दिलेलं होतं की मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे जो व्हिडिओ आहे तो सोमवारला टाकेल, ठीक आहे, संडेला किंवा मंडेला टाकेल, परंतु आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे व्हिडिओ बनवलेला नव्हता। आणि आता फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। WRD जलसंपदा विभागांकरता उद्याची जी डेट आहे ती फार महत्त्वाची डेट आहे आणि जे महत्त्वाचं परिपत्रक आहे ते साईडवरती शो झालेलं नाही, ठीक आहे। ती परिपत्रक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला दिलेलं होतं। ते टेलिग्राम चॅनलवरती ज्यांनी बघितलं असेल त्यांना उद्याची डेट काय आहे ते माहीत असेल, परंतु ज्यांनी जे परिपत्रक वाचलेलं नसेल, बघितलेलं नसेल, त्यांच्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण राहणार आहे आणि तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। जे विद्यार्थी, जे तुमचे मित्र असेल किंवा कॅन्डिडेट असेल जे WRDशी संबंधित असेल। आता तो नेमका परिपत्रक काय आहे बघा। हे साईडवरती 9 तारखेचं कसलंही परिपत्रक तुम्हाला शो झालेलं दिसणार नाही। WRDची साईड आहे, ठीक आहे। त्या WRDच्या साईडवरती आपण आलेलो आहे। इथं जे तुम्हाला अपडेट दिसत असेल, आखरीची अपडेट, त्याच्यामध्ये 137व्या क्रमांकाचं परिपत्रक आहे आणि हे जे आहे 8 तारखेची अपडेट आहे, 8/5/2025ची, ठीक आहे। याच्यानंतर मित्रांनो 9/5/2025च्या जवळपास 2 अपडेट आहेत आणि त्या अपडेट इथे आपल्याला शो करत नाही। मी त्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला दिलेलं आहे। जे टेलिग्राम चॅनलला जॉईन असेल त्यांनी त्या वाचल्या असेल, ज्यांनी वाचल्या नसेल, जे पूर्णपणे व्हिडिओवर डिपेंड असतात, त्यांच्याकरता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। तर चला बघूया नेमकी अपडेट काय आहे। आणि याच्यावरती साईडवरती ते शो झालेले नाही मित्रांनो, ठीक आहे, साईडवरती शो केलेली नाही आहे, ठीक आहे। तर चला बघूया, आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊया। मी बॅक करतो इथून, ठीक आहे। तर आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो हॅलो टीचर YT, ठीक आहे। हॅलो टीचर YT नावाच्या टेलिग्राम चॅनलला आल्यानंतर मी तुम्हाला एक जवळपास 9 तारखेच्या 2 अपडेट माझ्याकडे आहेत। त्याच्यापैकी पहिली जी अपडेट आहे ती 14/5/2025ची तारीख आहे। मी तुम्हाला सांगितलं आता ती 14/5/2025ची तारीख कोणाकरता महत्त्वपूर्ण आहे त्यांना ते बघायचे आहे, ठीक आहे। बघा आता मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे तुम्हाला इथे अपडेट दिसत असेल। आता याच्यामध्ये दिनांक जे आहे ते 19/5/2025 आहे, इथे तुम्हाला शो होत आहे। जलसंपदा विभागाचे आहे, ठीक आहे। याच्या परंतु हे जलसंपदा विभागाने जे आहे ती साईडवरती का शो केलेली नाही, तर मित्रांनो साईडचा थोडाफार प्रॉब्लेम चालू आहे। जलसंपदा विभागाच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे जे आहे ती अपडेट तुम्हाला तिथे बघायला मिळणार नाही। कधी साईड ओपन होत आहे, कधी साईड ओपन होत नाही, ठीक आहे। तर अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग हा तुम्हाला इथे दिसत असेल। आणि याच्यामध्ये बघा मित्रांनो, सोबत यादीनुसार संबंधित उमेदवारांना जे आहे ते विषय काय आहे ते आपल्याला बघून घ्यायचे। याच्यामध्ये जलसंपदा विभाग सरसेवा भरती 2023 कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत आणि जे पदनाम आहे ते मोजणीदार, कालवा निरीक्षक व दप्तर कारकूनचे पदनाम आहे। मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की अपडेट येणार आहे। भरपूर लोकांच्या कमेंट असतात, सर या 3 पोस्टच्या जे आहे त्या कसल्या प्रकारची अपडेट नाही किंवा वेटिंग लिस्ट येत नाही। तर मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की वेटिंग लिस्ट ज्या आहे त्या प्रत्येक पदाच्या येणार आहे आणि प्रत्येक डिव्हिजनच्या येणार आहे आणि त्या येतसुद्धा आहे, ठीक आहे। तर बघा आता मोजणीदार, कालवा निरीक्षक व दप्तर कारकून याच्या संदर्भातली फार मोठी अपडेट अशी आहे की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की जलसंपदा विभागातील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील सरसेवा भरती प्रक्रिया चालू असून प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही चालू आहे, ठीक आहे। प्रत्यक्ष उमेदवार म्हणजे जे वेटिंग लिस्टमधले उमेदवार आहेत त्यांना जे आहे ते जॉईनिंग देण्याची कार्यवाही सुरू आहे। या परिमंडळाअंतर्गत म्हणजे छत्रपती संभाजीनगर परिमंडळ जे आहे त्या परिमंडळाअंतर्गत प्रत्यक्ष यादीतील पुरेसे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने सोबतच्या यादीतील म्हणजे प्रत्यक्ष यादीतील जे पुरेसे उमेदवार आहेत त्यांना उपलब्ध होत नाही, त्यामुळे सोबतच्या यादीतील एक मोजणीदार, कालवा निरीक्षक व दप्तर कारकून या वर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येत आहे, ठीक आहे। म्हणजे DV करता तुम्हाला बोलवण्यात येत आहे, म्हणजे प्रत्यक्ष यादीतील उमेदवारसुद्धा त्यांना मिळत नाही आहे, ठीक आहे। तर बघा आता याच्यामध्ये मित्रांनो पहिला कॉलम अनुक्रमांकाचा आहे, दुसरा आहे पदनाम आणि तिसरा आहे सोबतच्या यादीतील अनुक्रमांक आणि नंतर आहे कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याचा दिनांक व वेळ। फार महत्त्वाच्या मित्रांनो उद्याची तारीख आहे बघा, ठीक आहे, 14/5/2025 सकाळी 10:30 वाजता। तर आज हा व्हिडिओ जो बनवत आहे मी तो आजच मी आलेलो आहे ट्रॅव्हलिंग करून, तरीसुद्धा जे उद्याची तारीख आहे कोणाचा लॉस होऊ नये म्हणून बनवत आहे मित्रांनो, ठीक आहे। तर आउट ऑफ स्टेशन होतं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही, परंतु तुम्हाला हे जे परिपत्रक आहे मी तुम्हाला अगोदरच टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे, ठीक आहे। तर आता याच्यामध्ये बघा
सकाळची वेळ आहे 10:30 वाजताची, ठीक आहे. उपरोक्त उमेदवारांची कागदपत्र तपासणीसाठी अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजी नगर परिमंडळ पाटबंधारे विभाग जुन्या हायकोर्टाच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर या पत्त्यावर तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. आणि उपस्थित राहण्याची जी वेळ आहे ते 10:30 वाजताची आहे, दिनांक 14/5/2025, ठीक आहे. याच्यानंतर या कारागारात वरील वेळापत्रकाप्रमाणे सकाळी 10:30 वाजता ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. आणि सोबत काय न्यायचं आहे तर मूळ कागदपत्रासह 2 साक्षांकित सत्यप्रतीसह उपस्थित राहायचं आहे. आता बघा, मूळ कागदपत्र म्हणजे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि कागदपत्राच्या ज्या 2 झेरॉक्स कॉप्या असेल किंवा 2 पंच असेल ते तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून न्यायचे आहे, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, जे उमेदवार कागदपत्र तपासणीत गैरहजर राहतील अथवा कागदपत्राची पूर्तता न केल्यास अशा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत वा कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला जे आहे ते वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि ज्या उमेदवारांनी हे अनुपस्थित राहतील त्यांचा भविष्यात कसल्याही प्रक्रियेमध्ये जे आहे ते समावेश करण्यात येणार नाही. उमेदवारांची जी यादी आहे, तपासणी सूचीचा नमुना आहे, ते सोबत जोडण्यात येत आहे. डॉक्युमेंट्स काय काय न्यायचे मी तुम्हाला याच्या अगोदर 1-2 व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे. जर तुम्हाला डॉक्युमेंट्सची लिस्ट तुमच्याकडे नसेल किंवा DV नसेल तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता, चॅनलवर अवेलेबल आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, उपअभियंत्यांची जी सही आहे ती तुम्हाला दिसत असेल तर पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, आता याच्यामध्ये बघा, उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी यादी 14/5/2025 रोजीची आहे, ठीक आहे. 14/5/2025 रोजी तुम्हाला उपस्थित राहायचा अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ छत्रपती संभाजीनगर, ठीक आहे. याच्यामध्ये पदाचे जे नाव आहे कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि दप्तर कारकून, ठीक आहे. तर याच्यामध्ये सिरियल नंबरचा कॉलम आहे, मेरिट नंबरचा कॉलम आहे, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे, नेम ऑफ कॅन्डिडेट आहे, जेंडर आहे, रिझर्वेशन कॅटेगरी आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि मार्क ऑप्शन आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, पहिल्या नंबरला जे कॅन्डिडेट आहे ते 280व्या नंबरचे मेरिट आहे, ठीक आहे. पहिल्या नंबरचे जे कॅन्डिडेट आहे 280व्या नंबरचे मेरिट आहे. सिरियल नंबर त्यांचा 1 आहे या यादीनुसार. आणि याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट आहे, EWS कॅटेगरी. रिझर्वेशन कॅटेगरी आहे ते जनरलमधून त्यांना जागा देण्यात येत आहे 177, ठीक आहे. म्हणजे जे तुमची जे कॅटेगरी आहे यांची ते आहे EWS, परंतु यांची जागा जी भरली जात आहे ते जनरलमधून, ठीक आहे. तर अशा प्रकारची यादी आहे मित्रांनो. तुम्हाला तुमचं नाव याच्यामध्ये चेक करून घ्यायचं आहे. बघा, 1 ते 100 किती लोकांना बोलावलं आहे त्यांनी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, 1 ते 116, ठीक आहे. 1 ते 116 लोकांमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला उद्याची तयारी करायची. आता तुम्हाला उद्या ज्यांना माहीत नसेल, ज्यांनी ही माहिती वाचलेली नसेल, उद्या तुम्हाला वेळेवर पोचायचं आहे कसंही करून, ठीक आहे. डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असेल, झेरॉक्स करायला जास्त वेळ लागत नाही, परंतु तुम्ही जर आउट ऑफ स्टेशन असेल तर मग मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो, ठीक आहे. तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो. आता हा व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रापर्यंत तुम्ही पोचवा. नाही व्हिडिओ पोचू शकत तर लिस्ट पोचवा, परंतु उद्याची त्यांना माहिती द्या, ठीक आहे. ज्यांना माहिती असेल त्यांनी वेळेवर उपस्थित राहा, ज्यांना माहिती नसेल त्यांना माहिती पुरवण्याचं काम तुमचं आहे, ठीक आहे. तर जी लिस्ट आहे ते साईडवर उपलब्ध नाही, त्याच्यामुळे मित्रांनो ही जी लिस्ट आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करा, ठीक आहे. आता या 9 तारखेच्या संदर्भात दुसरीसुद्धा अपडेट आहे, परंतु ह्या व्हिडिओमध्ये मी घेत नाही. ती अपडेट जी आहे ती मी पुढच्या व्हिडिओत घेतो, कारण की हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे. आणि याला जर मी लांब केला तर मित्रांनो भरपूर लोक असे आहेत लांब व्हिडिओ बघत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी ते समाप्त करतो आणि 9 तारखेच्याच अपडेटवरचा दुसरा व्हिडिओ मी लगेच बनवतो, ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती आहे. तर आणखी काही माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.